लाल बावटा असंगठित कामगार संगठन द्वारा महामोर्चा। भिवंडी के लाल बावटा असंगठित कामगार संगठन द्वारा भिवंडी शहर में महामोर्चा निकाला गया। इस मोर्चे के अध्यक्ष डॉक्टर विजय कांबले और उनके साथ सैकड़ों महिला और पुरुष मोर्चे में शामिल हुए। आपको बता दें कि यह मोर्चा गोपाल नगर ऑफिस से होते हुए उप जिला अधिकारी कार्यालय तक पैदल मोर्चा निकाला गया और उप जिला अधिकारी को पत्र देकर मोर्चा के माध्यम से मांगे रखी। 200 बिजली यूनिट फ्री करो, प्रीपेड मीटर योजना रद्द करो, कामगारों को 10,000 महीना पेंशन लागू करो, मांग की गई। फ्री होना चाहिए घरगुती पावर की। प्रीपेड मीटर की जो योजना है वो जन विरोधी है, इसलिए उसको बंद करना चाहिए। जाति न्याय जनगणना होनी चाहिए। इस ढंग की कई मांगे जो राज्य और केंद्र सरकार के संबंध में थी, जो मांगे इनके संदर्भ में थी, इनके इसमें थी, इसके ऊपर हमने इनके साथ चर्चा की। उन्होंने पॉजिटिवली अपने को ताबड़तोड़ उसका जवाब देने के लिए किया। कुछ गांवों के अंदर रेशन दुकान नहीं है तो रेशन दुकान की मांग की हमने। शौचालय बहुत सालों को आदिवासी लोगों को नहीं, ये सारी मांगे थी। इसके अलावा लाल बावटा असंगठित कामगार संगठन के थ्रू हमने 8 मांगों की मांग की है, जिसके अंदर पूरे राज्य के अंदर जो कंस्ट्रक्शन वर्कर है उनके विविध मांगे जो थी, जिसके अंदर अभी उनको फिलहाल एक लड़की को शादी को पैसा मिलता है, तो हमने 2 लड़की को शादी में पैसा होना चाहिए। इस ढंग की जो मांगे हैं, सम्मान धन 10,000 जो है वो, इस ढंग की सारी मांगे हमने रखी। जो मांगे इनके थ्रू थी उसके ऊपर हमने इनसे चर्चा की। बाकी सारों मांगों के ऊपर इन्होंने अपना पत्र लगा के राज्य सरकार के साथ में संपर्क करने का आश्वासन हमको दिया। आपण जो जल्लोष काढला, मोर्चा काढला, हा मोर्चा आपला संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 तारखेला, आजच्या 30 तारखेला आम्ही करत आहोत। सरकारच्या वतीने खूप मोठ्या मोठ्या घोषणा होतात, पण रस्त्यावर पूर्णपणे लोकांच्या पर्यंत काही जात नाही आणि नुसत्याच घोषणा पोकळ होतात आणि लोकांना काही मिळत नाही। म्हणून लोकांच्या मागण्या घेऊन जनजागरण करून आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलं। याच्यामध्ये भिवंडीच्या जनतेची एक मागणी होती की ठाण्यावरून जी अंजूर फाटा आणि याच्यातून जी बस येत होती ती बस बंद झाली, ती बस चालू करावी म्हणून ती एक मागणी होती। दुसरी कंगना रनौत यांनी शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र चालवलेलं आहे आणि फार वाईट ती शेतकऱ्यांना बोलत होती, म्हणून तिच्यावर FIR व्हावा आणि तिच्यावर कारवाई होईल, हा एक विषय होता। आणि दुसरा विषय आम्ही जो घेतला ते बदलापूरचं लहान मुलींच्यावर जो बलात्कार झाला आणि त्याच्यावर शासनाची जी दिरंगाई, पोलीस विभागाची जी दिरंगाई होती आणि तातडीने कारवाई होणं गरजेचं असताना ते झालं नाही आणि तेच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा सुरू झालेलं आहे। तर अशा ज्या विषय होते आणि जातीगत जनगणना नोंदणी होत नाही तो पण सामाजिक न्याय होणार नाही, ही एक अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलं। साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांना यांच्याकडून निवेदन आम्ही सादर केलेलं आहे।